जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या माझ्या विजुगिषू विद्यार्थ्यांनो, नमस्कार. मी आहे आपल्या स्वप्नांची सोबती शीतल पाटील, संचालिका द विजिश अकॅडमी. चला तर मग आज आपण पाहूया गणितचा टॉपिक संख्यांचे प्रकार. येस, चला. संख्यांच्या प्रकारामध्ये आपण पहिलाच प्रकार घेतोय समसंख्या. आता बऱ्याच मुलांना समसंख्या म्हणजे काय हे माहित असेल, तरी सुद्धा आज आपण पुन्हा एकदा बघतोय. समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. बाळांनो, निशेष म्हणजे तुम्ही भाग घालवल्यानंतर ज्याची बाकी 0 येते असा भागाकार. तर पुन्हा एकदा बघा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. मग समसंख्या कशा ओळखायच्या, तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. आता कोणता पण अंक घ्या, म्हणजे उदाहरणार्थ समजा 3 अंकी संख्या घ्या, 2 अंकी संख्या घ्या. मी आता इथं घेते 28. आता आपण 28 जर पकडलं तर या 28 जे आहे, या 28च्या एकक स्थानी हा 8 हा अंक आहे आणि आपण इथं आत्ताच बघितलं की एकक स्थानी जर 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. आता आपण 3 अंकी एखादी संख्या घेऊया. 3 अंकी संख्या घ्यायची झाली तर समजा आपण आता 376 घेतली. ओके. आता हे जे 376 आहे ह्याच्या एकक स्थानी बघायचं. एकक स्थानी 6 अंक आहे आणि एकक स्थानी 6 अंक असेल तर ती कोणती संख्या असते, समसंख्या असते. संख्यांचा दुसरा प्रकार आहे विषम संख्या. मग बाळांनो, विषम संख्या म्हणजे काय, तर मगाशी आपण बघितलं की निशेष भाग जातो, पण इथं काय लिहिलंय बघा, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आता समजा मी इथं काय करते, 25 ही संख्या घेते. हा, आणि आपण काय करूया, त्याला कितीनं भागले असता सांगितलंय, तर 2 ने भागले असता. ठीक आहे. मग आता ह्याला तुम्ही कसं भागणार, तर बे के बे, बरोबर आहे. हा, मग इथं 2 आलं, 2तून 2 गेले 0, उतरून घेतले 5 बघा, पुन्हा 2 न भाग घालवणार, बे दोन्ही 4. आता 5तून 4 गेले 1, बाकी किती उरली बघा, तर बाकी उरली 1. आणि इथं तेच सांगितले, एखाद्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते, ती विषम संख्या असते. पण मग बाळांनो, समजा 4 अंकी संख्या असेल, 3 अंकी संख्या असेल, तर मग एवढा भाग घालून बघायचं का रे 2 ना आपण, किती वेळ जाईल आपल्याला. त्यासाठी आणखीन एक सोपं त्यांनी पुढे सांगितलंय, विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते. पुन्हा एकदा बघा, हा, विषम संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते. म्हणजे आताच मी जसं सांगितलं, समजा आपल्याला 4 अंकी अशी मोठी संख्या दिली. आता इथं बघा 3, 4, 8 आणि 9 अशी, म्हणजे 3489 अशी संख्या जर आपल्याला दिली असेल तर आता इथं आपण काय करणार, ह्याच्या एकक स्थानी कोणता अंक आलाय बघायचा. तर एकक स्थानी 9 आहे, हे बघा. मग एकक स्थानी 9 अंक असेल तर ही संपूर्ण संख्या विषम संख्या आहे. आलं का लक्षात. मग एवढ्या मोठ्या 4 अंकी संख्येला आपण 2 न भाग घालवत बसायचं का, तर नाही. मग लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते. यस, समजलं. चला पुढे जाऊया. आता काय आहे, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही. निशेष म्हणजे काय, तर बाकी 0 आली पाहिजे. बरोबर आहे का. तो समजा 3 पकडला तर ह्या 3ला फक्त 1 न आणि 3 नच भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जातो का, नाही. म्हणून ती मूळ संख्या. आता समजा आपण इथं 19 पकडूया. मला सांगा 2च्या पाड्यात 19 आहे, नाही. म्हणजेच 19ला फक्त
कितीनं भाग जातो तर 1नं आणि त्याच संख्येनं म्हणजेच 19नच भाग जातो आणि म्हणून 19 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता समजा तुम्ही 15 उदाहरण घेतलात तर 1नं भाग जातो 15ला, बरोबर आहे. 2नं नाही जात, पण 3नं जातो, 5नं जातो, 15नं जातो. म्हणजे 15 या संख्येला खूप साऱ्या संख्येनी भाग जातो, बरोबर आहे. त्याच्यामुळं 15 ही मूळ संख्या नाही. लक्षात आलं? मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या यानं भाग गेला पाहिजे. म्हणजे आता 19 1नं भाग गेला आणि तीच संख्या म्हणजे 19नच भाग गेला, याला मूळ संख्या म्हणायचं. याच्यानंतर आता पुढचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. मग बाळांनो, जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे त्या मूळ संख्याच असतात, पण त्या अशा मूळ संख्या असतात की त्या 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे बाळांनो, कधी कधी ऑप्शन मध्ये जोडमूळ संख्या असंच येईल असं नाही, जुळ्या मूळ संख्या असं सुद्धा येऊ शकतं. हा, उदाहरणच घ्यायचं झालं तर बघू शकताय तुम्ही इथं इथं आहे 3 आणि 5, 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13. तुम्ही जर 5तून 3 वजा केलं तर उत्तर येते 2, 7तून 5 वजा केलात उत्तर येते 2, 13तून 11 वजा केलात उत्तर येते 2. याचाच अर्थ अशा 2 मूळ संख्या की ज्यातला फरक किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे, त्याला म्हणायचं जोड मूळ संख्या, ज्या जोडून येतात. पुढचा प्रकार आहे संयुक्त संख्या. तर बाळांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या कशी ओळखायची? तर ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतर आणखीन काही संख्यांनी निश्चेष असा भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते. म्हणजेच आता उदाहरण घ्यायचं झालं तर मगाशी बघा मी तुम्हाला 15चं उदाहरण दिलं होतं. म्हणजे आता समजा ही 15 जी संख्या आहे, ही 15 संख्या आहे. या 15 संख्येला 1नं भाग जातो, मगाशी मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर 3नं जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5नं जातो, हा, आणखीन 15नं जातो. म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय तर बाळांनो, 1 आणि ती संख्या याशिवाय इतरही आणखीन संख्यांनी भाग जातो. मूळ संख्येमध्ये आपण काय बघितलं? 1 आणि तीच संख्या. पण संयुक्त संख्येमध्ये 1 आणि ती संख्या सोडून इतर आणखीन संख्यांनी भाग जातो, त्याला संयुक्त संख्या असं म्हणायचं. ओके, इथं आपण एक अंकी घेऊया. समजा 8 घेतलं तर 8ला किती कितीनं भाग जातो बघा? 1नं जातो. प्रत्येक संख्येला 1नं भाग जातो, बरं का. 2नं जातो, 4नं जातो आणि 8नं सुद्धा जातो. म्हणजे आता जो मूळ संख्येचा नियम कसा होता? 1 आणि तीच संख्या, त्याशिवाय बघा 1 आणि ती संख्या सोडून इतरही आणखीन संख्यांनी भाग जातो. जसं 2नं जातो, 4नं जातो आणि म्हणून 8 ही संख्या संयुक्त संख्या आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मूळ संख्या सोडून उरलेल्या सगळ्या संख्या संयुक्त असतात. पण 1च्या बाबतीत एक गोष्ट आहे बरं का, ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. हा, 1ला सोडून, हा, ठीक आहे. बाकी सगळ्या संख्या मूळ संख्या सोडल्या तर इतर संख्या संयुक्त असतात. पण बाळांनो, आज आपण हे टोटल 5 प्रकार बघितले संयुक्त संख्यांपर्यंत. याच्यानंतर आणखीन 3 प्रकार आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लक्षात ठेवा बाळांनो, स्वप्न मोठी ठेवायची आणि मेहनत ही तेवढीच करायची, कारण जिंकतात तेच जे थांबत नाहीत. धन्यवाद.